नमस्कार, मी अश्विनी बर्वे. सुपर 4 चौघी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण अत्यंत म्हणजे प्रेरणादायी अशा आपल्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिची कहाणी ऐकण्यासाठी मी तर उत्सुक आहेतच, पण तुम्हीसुद्धा अगदी कान देऊन ऐका. चला तर आपण तिला विचारूया, ती इथपर्यंत कशी पोहोचली, उद्योजिका कशी झाली. कारण एखादा उद्योग उभा करणं ही खूप कठीण गोष्ट आहे, त्यामागे खूप कष्ट आहे. तर तिचे कष्ट जाणून घेऊया आणि त्यातून प्रेरणा घेऊया. नमस्कार राधिका ताई. नमस्कार. मला म्हणजे मी जेव्हा ह्या मसाले आणि यांच्याविषयी ऐकते त्यावेळी नेहमी लोक काय म्हणतात की हा घरगुती व्यवसाय. परंतु मी आज तुमचं हे सगळं बघते आहे, मसाल्यांचे प्रोडक्ट्स बघते. मी तुमचं इंटरनेटवर काही वाचलं किंवा तुमचे मी फोटो पाहिले मसाल्यांचे. त्यावेळी मला वाटलं की हे घरगुती असं नाही आहे. म्हणजे जरी ते घरातून सुरू झालं असेल तरी त्याचा एक उद्योग म्हणून तुम्ही ते खूप उभारलं आहे. परंतु ते उभारताना म्हणजे तुम्ही अगदी लहान होता तेव्हापासून मला तुमचं ऐकायचं की तुम्ही कशा होत्या लहानपणी, तर त्याबद्दल मला सांगा. म्हणजे तुमचं लहानपण कसं गेलं? माझं लहानपण खूप छान गेलेलं आहे. आणि मी अगदी म्हणजे ग्रामीण भागामध्ये एकदम खेड्यामध्ये राहणारी मुलगी आणि गरीब कुटुंबातच जन्माला आलेली. माझे आई वडील आणि माझी आजी आणि आम्ही 5 बहिणी आणि 2 भाऊ. म्हणजे आमचं कुटुंब फार बिकट परिस्थितीचं होतं पहिले. आणि माझे वडील एकटेच रेल्वेमध्ये जॉब करत होते आणि एवढं हे सगळं करून आम्ही त्या परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या घरापासून 4 किलोमीटर आम्हाला पायी चालत जावं लागायचं होतं शाळेमध्ये. त्यावेळेस आणवणी पायाने जावं लागायचं, अगदी चप्पल पण नसायची आणि ड्रेस पण म्हणजे आम्ही एकामेकाचे कपडे वापरायचो. इतकी परिस्थिती आमची खराबच होती. आणि 5 मुली असल्यामुळे पुढचं शिक्षण आईवडिलांना आम्हाला देणं म्हणजे त्यांना मुश्किलच होतं. ते त्यांच्या परिस्थितीनुसार ते वागत होते. आणि त्यावेळची परिस्थिती कशी की एवढ्या मुली आहे, मग आता त्यांचं लग्न करायचं वगैरे वगैरे. मग माझ्या सगळ्याच बहिणींचे लग्न 12 वर्षाचे 13 वर्षाचे असतानाच झाले. मीच त्याच्यामध्ये जरा थोडी मोठी झाली. म्हणजे माझं पण 17व्या वर्षीच लग्न झालं. पण मी नाही, मी 12वीपर्यंत शिकले. मग माझं 12वी शिक्षण झालं. त्यानंतर मी MSW आपला MS ऑफिसचा कॉम्प्युटरचा क्लास केला. आणि 12वीचे पेपर दिल्याच्यानंतर मग मी 28 फेब्रुवारी 2002ला मला 12वीचे पेपरचे आमचा शेवटचा लास्ट पेपर होता. आणि 17 मार्च 2002ला लगेच लग्न झालं माझं. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं हे किती आवड होती हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे शेवटचा पेपर किती तारखेला होता हे स्पष्ट तुम्हाला आठवतंय? हो. म्हणजे शिकायचं होतं, परंतु आता ह्या कारणामुळे आपलं राहिलं नाही. ह्या कारणामुळे म्हणजे परिस्थितीच नव्हती ना पुढे शिक्षण द्यायची. वडील मला ॲक्च्युली मी रनिंगमध्ये कबड्डी खो खो याच्यामध्ये मी प्लेयर होते, खेळाडू होते. आणि शाळेमध्ये मला सर्व शिक्षक लोक वगैरे सर्व लाईक करायचे माझ्या खेळातून. मी रनिंगमधून खरंच पुढे गेली असती. मी 800 मीटर धावपट्टूमध्ये मी तालुका स्तरावरती 1 नंबरनी मी आले होते. आणि मला जिल्हा स्तरावरती खेळायला जायचं होतं. आपलं तळेगाव, समिट तळेगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. हां. आणि मी संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये शिकत होती. तिथे गावातच आहे आमची शाळा. म्हणजे तुम्ही स्पर्धांमध्ये पण भाग घेत होते? हो. किती छान. हो, मला खेळाची फार आवड होती पहिल्यापासून. आणि मेन म्हणजे मला कविता गायनाची आवड होती. हां. म्हणजे स्वतः तुम्ही कविता पण करायच्या? हो, मला कविता म्हणायला पण फार आवडायचं. आणि त्यानंतर मला स्वतःला म्हणजे मी कशावरती पण असं काही थोडं वाजायला लागलं तरी मला नाचायचं खूप वेळ होतं. पण ते घरचे कसे त्यावेळेचे म्हणजे अनपढ समाज असल्यामुळे नाही का पुढे मुलींना येऊच देत नव्हते असं काही. पण मी बोलायला लागले म्हणजे गाणं जरी म्हणायला लागले किंवा कविता जरी बोलायला लागले ना, तरी मग आजी आमची लगेच ओरडायची, तू मुलगी आहे, काय गाणे म्हणते आणि काय कविता गाते वगैरे वगैरे असं. समाजाचा परिणाम असतो खरं, त्यांना तसं वाटत. हो. आणि मग त्याच्यामुळे काही गोष्टींवरती म्हणजे पूर्णपणे हेच करावं लागलं आम्हाला, बंधनच घातल्या गेले. आणि तरी पण एवढं करून मी जरा थोडीशी अगोदरच होते घरामध्ये आमच्या. म्हणून मी थोडी पण परिस्थिती हे असल्यामुळे वडिलांनी कसं. आणि त्यावेळेस नाही का मुलीला शिक्षण द्यायचं किंवा नोकरीला आहे का तो मुलगा, किंवा मग त्याची घरची परिस्थिती चांगली आहे का, मग आपल्या मुलीला तिथे द्यायचं आहे हा विचार त्यावेळेचे लोक करत नव्हते. फक्त मुलीचं लग्न करायचं एवढाच विचार त्यावेळेस होता त्यांच्यामध्ये. आणि माझ्या बाबतीत तर तेच झालं की फक्त पाहुणे बघायला आले, कोणीतरी सांगितलं मुलगा आहे. आणि मी लग्न होऊन रानवडला गेली. मी रानवडला सासर आहे माझं.
पण त्या लोक ओळखीचे नव्हते तुमच्या? नाही नाही नाही, त्यांचा आणि आमचा काही संबंध नव्हता. कोणीतरी म्हणजे आमचे शेजारचे वगैरे पाहुणे घेऊन आले आणि ठीक आहे मग मुलगा चांगला आहे दिसायला वगैरे, लगेच लग्न करायचं आणि लग्न करून दिलं. पण मग ज्यावेळेस मी इकडे गावाकडे म्हणजे जेव्हा सासरी आले ना, त्यावेळेस मी जेव्हा बघितलं ना, त्याच क्षणालाच मला वाईट वाटलं की यार आपण फसलो. ही तर आईवडिलांची माझ्या बाबतीमध्ये निवड करण्याची जी हे होती ती चूक झाली यांची फार मोठी, आणि इथे माझा निभाव लागणारच नाही. अरे एवढं एवढं छोटंसं घर आणि एकदम गावंढळ लोक होते ते पूर्णपणे, आणि त्यांचे माझे विचारच मॅच होणारच नव्हते. मी त्याच दिवशी माझ्या मनामध्ये तो विषय आला होता. आणि त्यानंतर मग काय माझी परिस्थिती म्हणजे फारच त्यांनी म्हणजे तिथे त्रास वगैरे पण मला खूप सहन करावा लागला. आणि काम करायचं काही नाही, काहीच नाही. माझे मिस्टर काही काम करत नव्हते आणि ते आजही करत नाही. माझ्या आयुष्याची, माझं लग्न झालं त्या दिवसापासूनच माझ्या आयुष्याची तडजोड चालू झाली. हो, आणि तेव्हाच संघर्षाला तिथूनच माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की मला संघर्ष स्वतःलाच करावा लागणार आहे. मिस्टरांच्या भरोश्यावर मी काहीच करू शकत नव्हते, कारण माझ्या मिस्टरांकडे स्वप्नच नव्हते. आणि 3 महिन्यातच आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यांनी. मग मी तिथून निघाली. मग इथे लासलगावला आम्ही 8-10 दिवस मी लासलगावला राहिली. असं म्हणजे असंच दुसऱ्यांच्या ओळखीने, आमच्या गावचे ओळखीचे होते ना, मग त्यांच्या आसऱ्याने मी तिथे आम्ही राहिलो दोघं नवरा बायको. मग आईवडिलांना कोणीतरी सांगितलं की तुमची मुलगी तिथे राहते. आणि आईवडिलांना कळवलं नाही? त्यावेळेस फोन वगैरे काहीच नव्हतं. आणि आईवडिलांना पण आता आपल्याला दोघा नवरा बायकोला घरातून काढून दिलं, मग आता आईवडिलांनी पण तो लग्न करून दिलं आहे ना, माझी चुकीच केली होती ना त्यांनी पण. आणि मग आता परत त्यांच्या दारात जाऊन हे करायचं ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं खरं म्हणजे. आणि म्हटलं ठीक आहे इकडे भीक मागून खायचं, पण आईवडिलांचं आईवडिलांच्या पण दारात नाही जायचं आणि कोणाच्याच नाही. मला म्हणजे लग्न झालं तेव्हा संताप आलेला होता, आणि तो संताप आज पण माझ्या डोक्यामध्ये तेवढाच आहे, तो गेलेला नाही आहे कोणाबद्दलच. फक्त एवढंच आहे की मी कॉम्प्रोमाइज केला आता सगळ्या गोष्टीला. म्हणजे मी विसरलेली नाही, फक्त समोरच्यांना दाखवते मी विसरली आहे, पण ॲक्च्युली मी काहीच विसरले. मला प्रत्येक गोष्टीचे आजही प्रत्येक एक क्षण मला आठवतो तो. आणि त्यावेळेस वाईट वाटतं, पण मी सोडून दिल्या काही गोष्टी. आता काळानुसार बदलत गेले मी. म्हणजे तो जो राग आहे तो तुम्ही तुमच्या कामामध्ये घातला? हो. आणि मग त्यावेळेस मिस्टरांना पण भरपूर काही गोष्टी सांगून तो कामच करत नसायचे. त्यांना काम होतच नाही पहिल्यापासून, त्यांनी केलंच नाही. आणि त्यातल्या त्यात मला मुलं पण इतके पटपट होऊन गेले ना, 2 मुलं होईपर्यंत मग आईवडिलांनीच मला सांभाळ केला, माझ्या मिस्टरांचा पण आणि माझा पण, माझ्या आईवडिलांनी. आणि मग त्यानंतर मग ते बोलले की आता तुम्ही काहीतरी काम बघा. मग माझा छोटा मुलगा 2 महिन्याचा झाला. मग आम्ही मनमाडला गेलो. मग मनमाडला माझी बहीण होती तिथे, मग आम्ही तिथे राहिलो. मग ते मिस्टरांना हॉटेलमध्ये कामाला लावलं आणि मी भांडे घासायला जायचे मारवाड्याच्या घरी. मग काही दिवस केले, पण मग त्यांना पण लेकरू लहान असल्याने नाही कशी सू करायचा, तर त्या लोकांना किळस यायची माझी. मग त्यांनी मला ते कामावरनं काढून टाकलं. मग त्यांनी मला 250 रुपये दिले होते त्या बाईनी. आजही आठवतं मला, 250 रुपये दिले होते. मग मी घरी आले, ते 250 रुपये घेतले आणि माझी शेजारी एका मावशीकडनं मी एक टोपली घेतली मोठी आणि 250 रुपयाची मी केळी भरली. आणि मग ती केळी विकायला लागले. मी डोक्यावर केळी घेऊन मी गावात प्रत्येक खेड्या गावामध्ये जायची डोक्यावर घेऊन केळी, आणि केळी विकायची मी. ते पण मी बरेच दिवस केलं केळी विकायचं काम. पण असं आता असं सुरू करावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? कारण लोकांना काय वाटतं की आता भांडी घासतोय ना, तर घासावी भांडी, काही नको, याच्यामध्ये काही बदल नको. पण तुमच्या म्हणजे कारण केळी विकणं, व्यवसाय करणं म्हणजे रस्त्याने फिरायचं, तिथे दमायचं. पण हे तुम्हाला सुचलं कसं? म्हणजे मला सुचलं म्हणजे ॲक्च्युली परिस्थितीच त्यानुसार होती. माझ्या शेजारचे जे लोक होते पूर्ण गारुडी होते, आणि ते गारुडी लोक जे बाहेरून जे शिळं अन्न मागून आणायचे ना, तर मला स्वतःला करून खायला माझ्याकडे काही नव्हतं, तर त्यांनी शिळं अन्न मागून आणलेलं अन्न मी त्या गारुडांकडनं घेऊन खायचे. एवढी परिस्थिती माझ्यावर होती तेव्हा. मग मला ती परिस्थिती तशी थोडी ना ठेवायची होती नाही का. मी काही दिवस ते पण केलं. आणि मग त्यानंतर मग ते मला 250 रुपये मला म्हणजे माझ्यासाठी ते 250 रुपये माझी स्वतःची कमाई होती, आणि ते एक भांडवल उभं झालं. तर मला त्या 250चे 500 रुपये करायचे होते. 250 मी खाऊन खर्च करून टाकले असते तर मी काहीच करू शकले नसते. म्हणून मी तो डोक्यात आलं माझ्या काहीतरी व्यवसाय करावा. मग मी असा विचार असा केला की माझी मावशी म्हणून आहे, ती केळीचा बिझनेस करत होती. मी बघितलेलं होतं. मग ती बऱ्याच वेळेस म्हणायची का परवडतं मला केळीमध्ये. म्हटलं ठीक आहे, तिला जसं परवडतं तसं आपल्यालाही काहीतरी फायदा होईल, आपण करू. मग मी ती सुरुवात केली केळी विकायची. मग बऱ्याच दिवस मी केळी विकली. आणि मग मनमाडवरनं मग परत वापस माझ्या चुलत भावाने माझ्या मिस्टरांना
आपलं इथं लावून दिलं, इंडियन ऑइलमध्ये लावून दिलं होतं. मग तिथं पण त्यांना गवत वगैरे कापायचं काम होतं, 1500 रुपये महिन्यानी. पण आणि मग मी तिथं शेतामध्ये कांदे कापायला, कांदे निंदायला, शेतातलं काम करायला जायचे. मग हे दोन्ही करायचं? हो. केळी पण विकायच्या? नाही, मग मी नंतर केळीचा, मी तिकडे खेड्यावर गेली ना, मग केळीचा बिझनेस मी बंद केला. म्हणजे मला बंद करायला आईवडिलांनीच भाग पाडलं की नको विकू तू केळी एवढी, म्हणजे असं. आणि मी त्यावेळेस 20-21 वर्षाची होती. तू गावोगाव फिरतीये असं वगैरे वगैरे, म्हणजे तिथं पण विरोध केला गेला. माझ्या आईवडिलांनीच विरोध केला की नको करू ते काम, दुसरं काम बघा असं. म्हणून मी ते काम बंद केलं. आणि मग तिकडे गावावर, खेड्यावर नागापूर म्हणून तिथे गाव होतं, तिथे छोटीचं रूम घेतली भाड्याने आणि मग तिथे करायचो आम्ही खेड्यावर काम. मग मी शेंगा काढायला, कांदे काढायला वगैरे या गोष्टी करायचे दोन्ही मुलांना घेऊन. आणि ते तिकडे जायचे. मग तिकडनं पण ते काय परिस्थिती खूपच एकदमच हे होती. तिथे अक्षरशः मी 3 दगडाची चूल मांडून आणि त्याच्यावर मी स्वयंपाक करत होती माझी. मग आज इथे माझी उगाव शिवडीला माझी बहीण राहते 2 नंबरची, आणि त्या शिरसाट म्हणून, ती आता सरपंच आहे गावची. हो. मग ती एकदा तिकडे आली. मग तिकडे आली तर माझी छोटी बहीण पण माझ्याकडे होती. मग माझ्या छोट्या बहिणीला ते घेऊन आले इकडे. मग बोलले मी पण येते. मी तिला असं म्हटले की मी पण येते, तुझ्याकडे काम आहे तर येते मी तिकडे कामाला. मग आम्ही वापस त्यांच्याकडे आलो उगाव शिवडीला. मग तिचं पण एक छोटंसं बेघरच आहे. त्या एवढ्या छोट्या घरामध्ये आम्ही तिघी बहिणी, आमचे 3 म्हणजे आमचे तिघांचे नवरे आणि मुलं, एवढ्या छोट्या घरामध्ये तिच्या घरी मी 6 महिने काढले मी. पण आता मग आम्ही थोडीशी, मग तिला म्हटलं मला दुसरी रूम वगैरे घेऊन दे. मग तिच्यासोबत शेतात कामाला जायला लागले, द्राक्षाचे कामं करायला लागलं मग आम्ही. मग तिथे पण मला ते काम येत नव्हतं, सवय नव्हती त्या कामाची. पण मग मी जायचे तिच्यासोबत असं काम करायला. मग ते शेतकरी तिलाच बोलायचे मला काम यायचं नाही तर, मग तीच रडायची. आणि मग मी आजारी पण पडायचे खूप, मला ते सहन होत नव्हतं. मग तिने मला नंतर सांगितलं की अजून काही दिवस मी तुला सगळ्यांना मी हे करते, फक्त तू क्लास कर, शिवण क्लास किंवा मग मॉन्टेसरीचा क्लास कर. मग तिने मला मॉन्टेसरीचा क्लास लावून दिला इथे निफाडला. मग मी मॉन्टेसरीचा क्लास केला, शिवण क्लास केला. मग ते करायला लागले. मग त्यात पण काय एवढं हे करत नव्हते. मग मॉन्टेसरीचा क्लास चालू असतानाच मला एक इथे म्हणजे खूप संतापच आलेला होता, वैतागलेली होती. आता किती आपण हे करणार नाही का, दुसऱ्यांच्या भरोशावर किती दिवस राहणार वगैरे, काय काम करायचं काय नाही. मग इथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये एक दिवस बसली मी, खूप रडली का आता कसं होणार आहे आपलं असं. मग तिथे एक अशीच एक रस्त्याने एक मुलगी चालली होती. ती मैत्री कंपनीचं काम करत होती, RDFDचे कामं करायची ती. तिच्या हातातून तो फॉर्म पडला आणि तो उडत उडत माझ्यापर्यंत तो पोचला. आणि मग ती तो फॉर्म घेण्यासाठी जेव्हा आली तेव्हा मी तिथे रडत होती. मग ती मला म्हणे मॅडम काय झालं तुम्हाला, ती डायरेक्ट मला मॅडमच बोलली, मॅडम तुम्हाला काय झालं. मग मी तिच्याकडे बघितलं की ही का बरं. मग म्हटलं काही नाही. मग मी तिला सगळी माझी हकीकत सांगितली त्या मुलीला. मग तिने माझा फॉर्म भरला तो, आणि ती बोलली हे 100 रुपये पण मीच भरते म्हणे तुमचे, तुम्ही हे काम करा. मग आम्ही दोघी जणी मिळून काम करायला लागलो. मी 100 रुपयाची पॉलिसी घ्यायची, त्याच्यावर मला 20 रुपये मिळायचे. हां. मग ते काम मी चालू केलं. मग त्यानंतर मग ते करत 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 मग एक NGO इथे स्वामी विवेकानंद, मग त्यांच्या इथे मी गेली. मग तिथे मला 1500 रुपये महिन्याने त्यांनी कामावर ठेवलं. मग ते 1500 रुपये यायचे. तिथे काय काम? तिथे जनश्री विमा योजनेचं काम होतं. ते बी लोकांचे फॉर्म भरायचे वगैरे, आणि त्याच्यावर मला 10 रुपये द्यायचे. ते एका फॉर्म मागे ते 100 रुपयावरती 10 रुपये द्यायचे. मग ते करायचे, काही हे करायचे दोन्ही मिळून. मग त्यानंतर असंच बस म्हणजे येत असताना असं कोणाच्याही गाडीला मी हात करायचे, काही पैसेच नसायचे, माझं नावीलाच असायचं. मग लोक कशी नावं पण ठेवायचे, कोणाच्या पण गाडीवर जाते येते, पण त्यांना माहीत नव्हतं ना की माझी परिस्थिती काय. तिथपर्यंत माझी परिस्थितीने मला नेलं. मी वेळ हे करून घेत होती नाही का, तेवढेच 20 रुपये वाचले तर मी संध्याकाळी भाजी घेऊन जायचे, तरच माझं घर चूल पेटत होती. एवढी परिस्थिती आमची बिकट होती. मुलांना मी गल्लीमध्ये शेजाऱ्या पाजारांच्या भरोशावर सोडायचे. हो. नाही, काहीच नाही, पर्यायच नव्हता मुलांना. माझं 6 महिन्याचंच लेकरू होतं. आम्ही गल्ली कारण आम्ही सगळ्या बहिणी कामाला जायचो, सगळे कामाला जायचे. आमचे लेकरं दिवसभर घरी एकटेच सांभाळायचे ते. हां. हो, असंच होतं आमचंवालं लहानपणी. आणि मग 2007 मी होमगार्ड जॉईन केलं. होमगार्डची मग आम्ही तिथे मी येत होते ना, हे काम करायचे तेव्हा तिथे वनसगावची एक मुलगी होती होमगार्डमध्ये. मग तिला म्हटलं मी करू शकते का, तर मग ती मला त्या सरांना भेटायला घेऊन गेली. मग ते बोलले हो करू शकता. मग मी ते केलं होमगार्डचं. मी होमगार्डमध्ये जॉईन झाले तेव्हा मी 24 वर्षाची होते.
लहानच होत्या हो म्हणजे हो तुम्ही. 24 वर्षाची होते तेव्हा मला दोन्ही मुलं ऑपरेशन वगैरे होऊन माझी परिस्थिती एकदम ही होती तेव्हा. मग 24 वर्षाची होते मी तेव्हा होमगार्ड जॉईन केलं तर. मग त्यानंतर मी वर्षभर एक वर्ष कंप्लीट काम केलं मी होमगार्डमध्ये. पण तिथे पण मला ते वातावरण जरा थोडंसं, कारण होमगार्डमध्ये जॉब करायचं आणि त्यावेळेस नाही का असं लोक फार विचित्र लोक होते, असं काही पण पाहण्याचा दृष्टिकोन वगैरे. मग ते माझ्या 2-3 लोकांच्या म्हणजे माझं निदर्शनात आलं, म्हटलं हे काय उपयोगाचं नाही. आणि होमगार्डमध्ये पण 150 रुपये भेटायचे मला दिवसाला. एक ड्युटी केली तर 150 रुपये भेटत होते. पण ते जरा बरं होतं, हे 20-25 रुपयाचं काम करत होतं ते 150 रुपये भेटायचे. म्हणजे जागा नेहमी बदलायची का कामाची, का असं काही नव्हतं? हो जिथे जॉबला म्हणजे जिथे ड्युटी लागली तिथे गडावर जावं लागायचं. गणपतीची ड्युटी लागायची, देवी बसल्या तेव्हा असं काही विलक्षण वगैरे असलं तेव्हा ड्युट्या लागायच्या. मग तिथं असं कंटिन्यू काम नव्हतं. मग ज्या दिवशी जायचं त्या दिवसाचा पगार एवढंच फक्त होमगार्डमध्ये होतं. मग नंतर मी ते होमगार्डचं पण काम सोडलं, मग कारण माझं मैत्र्याचं काम वाढलं होतं. अरे वा, म्हणजे तुमच्या ओळखी पण वाढल्या. हो तोपर्यंत माझे मैत्र्याचे कामं वाढले होते. मग त्यानंतर मी कसबे सुकन्याला राजे संभाजी संस्थेमध्ये मग परत मी जॉबला लागले. हो तिथे ती सामाजिक सेवाभावी संस्थाच होती. आणि मग मी तिथे जॉबला लागल्यावर तिथे पण मला 2,500 रुपये पगार मग त्या सरांनी मला दिला. मग त्यांनीच मला 1,500 रुपये दिले आणि ॲडव्हान्स दिला 5,000 रुपये. मग मी ते 5,000 रुपये ॲडव्हान्स आम्ही याला भरले, शोरूमला भरले. आणि ही गाडी ॲक्टिवा ही घेतली, क्रिस्टल घेतली मी, स्कूटी घेतली. आणि मग मी तिकडे सुकन्याला जायला लागले मग स्कूटीवरती. मग मी बचत गटांचं काम करायला लागले, त्याच्यात बचत गट तयार करायचे. पण ते बचत गट तयार करायला तुम्हाला कसं काय शिकवलं कोणी? शिकवायचं म्हणजे मी तिथे जॉब करत होती आणि DRDAची स्कीम होती की गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जायचं, महिलांना बचतीचं महत्त्व पटवून द्यायचं, बचत कशी करायची ते महिलांना जमा करायचं, एकत्र यायचं, त्यांचं संघटन करायचं, एकमेकांच्या ओळखी होतात त्या हिशोबाने. मग ते काम जर का केलं तर त्या NGOला 10,000 रुपये भेटत होते. आणि मी तिथे जॉब करत होते. मग ते सर आम्हाला फील्डवरती घेऊन जायचे आम्हाला. मग मी ते करत मग आम्ही असं फिरत मग ते मी शिकून गेले. मग बऱ्याच महिलांचा संपर्क यायला लागला, बरेच बचत गट तयार केले आम्ही. मग 2010 पासून मी म्हणजे 2007 पासून ते 10 पर्यंत मी त्या संस्थेसोबत जॉब केला. हो मग येवला, चांदवड, सिन्नर, निफाड तालुका याच्यामध्ये माझे बऱ्याचशा ओळखी झाल्या, बरेच बचत गट वगैरे केले. आणि मैत्र्याचं पण काम माझं बरंच मोठं झालं होतं. मग त्याच्यामधूनच मग आम्हाला मी तोपर्यंत 25-30 भाड्याचे घरं म्हणजे भाड्यात बदलत आम्हाला, म्हणजे जिथं गेलं तिथं असं काही झालं ना लगेच काढून द्यायचं वगैरे वगैरे. ह्या गोष्टी बऱ्याच घडल्या माझ्या बाबतीमध्ये. मग मी 2010ला आम्हाला कंपनीचं मैत्री कंपनीची CMD पुरस्कार होता. जितकं कलेक्शन वाढलं तर त्याच्यावरती आम्हाला पुरस्कार होता. मग मिस्टरांच्या नावाने मी कलेक्शन बरंच केलं. मग त्यांना 2 लाखाचा चेक मिळाला आणि मला 75,000चा चेक मिळाला. मग आम्ही ते पैसे इकडे गुंतवले रो हाऊसमध्ये. आणि मग रो हाऊस घर घेतलं आम्ही आणि स्वतःचं घर घेतलं. मग त्यावेळेस बँक पण मला कर्ज वगैरे देत नव्हती. मग मी महिंद्रा फायनान्स केलं. आता फायनान्स तर डबल टेबलनी भरावं लागणार त्याची जाणीव होती मला. पण म्हटलं ठीक आहे ना, इकडे भाडं भरण्यापेक्षा तिकडे फायनान्स भरलं तर काय फरक पडणार आहे. मग 8,000 रुपये हप्ता बसला मला. मग मी कामं करून तो 8,000 रुपये हप्ता भरायचं, पोरांचा प्रपंच चालवायचं. काम करत होते सुकन्याचे? हो जॉब करत होते मी. 11 पर्यंत जॉब केला. मग 2011ला आता कसं आहे माहिती आहे का, एखादी व्यक्ती चांगलं काम करायला लागल्यावर तिला बरेचसे दुश्मन तयार होतात. मग मी त्या संस्थेमध्ये जेव्हा काम करायला लागले ना, मग आजूबाजूचे लोकांना त्रास व्हायला लागला. मग ते जरा थोडंसं मग ते वेगळ्याच पद्धतीने नाही का माझ्याकडे बघायला लागले, स्पर्धा निर्माण झाल्या. त्यानंतर मग मी ज्यांना कामाला लावलं तेच मग काहीतरी भांडणं एकामेकाचे लावायला लागले. मग मी ते जरा माझ्या जेव्हा लक्षात आलं की इथे काही आपलं हे लागणार नाही, मग मी तो जॉब सोडला. आणि मग मी माझी स्वतःची NGO 2012ला स्थापन केली, सावित्री कन्या मल्टीपर्पज सोसायटी या नावाने मी रजिस्ट्रेशन केलं. आणि मग मी पहिलाच प्रोग्राम मी पल्स पोलिओचा राबवला. म्हणजे लहान मुलांना स्वच्छता कशी करायची, हात धुवायचे कसे, जेवायला बसायचे आपल्याला, मग काय केलं पाहिजे हे होतं 2012ला पल्स पोलिओचा. मग त्यानंतर काम मागो अभियान मी राबवलं. मग काम मागो अभियानामध्ये मी दुसऱ्या NGO सोबत मी कनेक्ट होती तिथे.
हे काम मागवा हे काय असतं म्हणजे कसं? काम मागो अभियान हे रोजगार हमीचे ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी जी चालवती, मग ते अभियान होतं आलेलं होतं. आणि मग ते मी 45 गावांमध्ये ते काम मागो अभियान आम्ही राबवलं. म्हणजे थोडी नाही. हो, चांदवड आणि निफाडमध्ये आम्ही ते राबवलं. आणि मग त्याच्यातून मला 3 ते 4 लाखाचं मला मानधन मिळालं त्याच्यातून. आणि मग मी तेव्हापासून मग हे छोटे मोठे प्रोग्राम घ्यायला लागले. मग काही महोत्सव असले ते साजरे करायचे, बचत गटाच्या महिलांसोबत जास्त कनेक्ट राहायचं, मग त्यांना वेगळ्या वेगळ्या योजना. हो हो, मी स्वतःच बचत गट तयार केले. मग त्याच बचत गटांसोबत मी काम करायला लागले. मग त्यानंतर मला जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा क्रीडाकडनं मला 50,000 हजार रुपये मानधन मिळायचं. मी शिवण क्लास चालू केले. हे पण गव्हर्नमेंटच्या स्कीममधून मग मी चालू केले. मग ते मला मानधन भेटत होतं. मग मी गावागावामध्ये जाऊन 50 महिलांना 25 महिलांना ते प्रशिक्षण देत गेलो. आम्ही क्लास करत शिवण क्लास दिले मी करून तयार. आणि मग शिवण क्लास करत मग परत ब्युटी पार्लर, मग हे छोटे मोठे रांगोळी स्पर्धा हे ते मग मी चालू केलं. मला खरंच जी मनापासून आवड होती लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि काम करण्याची, ती तुम्ही स्वतःसाठी जागा तयार केली. हो हो, मी माझं स्वतःचं अस्तित्व मी स्वतः निर्माण केलं. मला काही कोणी गॉड फादर वगैरे काही नाही. मला जशी माझी परिस्थिती होत गेली तसं मी बदलत गेले स्वतःला. आणि स्वतःच मी ह्या गोष्टी करत पुढे आले. आणि मला मग ते जसे मी फिरायला लागले तसं मला अनेक गोष्टींचं नॉलेज यायला लागलं, माहिती मिळायला लागली. मग त्यानुसार मी काम करायला लागले. पण माझ्या डोक्यामध्ये फक्त एवढंच होतं की आपली परिस्थिती जोपर्यंत नाजूक आहे तोपर्यंत आपल्यासोबत कोणी व्यवस्थित वागत नाही, कोणी व्यवस्थित बोलत नाही. मला फक्त एकच मग मी स्वप्न बघायला लागले की फक्त पैसा कमवणे, बाकी काहीच करायचं नाही, फक्त पैसा कमवायचा. आणि आपण आपली परिस्थिती बदलून टाकायची आणि जगा वेगळं काहीतरी करायचं, वेगळं करायचं. की कोणीच आपल्याला आज विचारत नाही ना, उद्या सगळे माझ्या जवळ कसे येतील किंवा मला कसे विचारतील किंवा मला चांगलं कसं बोलतील, सन्मानाने मला माझे पावले अपमान झालेले होते. मला हे भरून काढायचं होतं सगळं. आणि मला ते मग माझ्या डोक्यामध्ये मला पहिल्यापासून आहे ना, मी डोक्यामध्ये खूप गोष्टीचा संताप करून दुसऱ्याचा राग जरी असला तो माझ्यावर स्वतःवर काढायचा. हा मला स्वतःचा म्हणजे पहिल्यापासून माझा स्वभावच आहे तो. दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा, पण तो त्रास स्वतः करून घ्यायचा. पण ती गोष्ट करून दाखवायची ही जिद्द माझी पहिल्यापासूनच होती. मग हे मसाल्यांच्या पर्यंत कशा पोहोचले? मी मसाल्यांपर्यंत मग ह्याच अनुषंगाने मग 2013 मध्ये मी परत MLM मार्केटिंग चालू केली. मग त्याच्यातून पण मग आयुर्वेदिकचे प्रोडक्ट वगैरे हे गोष्टी मी विक्री वगैरे करायला लागले वगैरे. आणि संस्थेच्या माध्यमातून तर हे प्रोग्राम तर माझेवाले आता चालूच होते सगळे. मग मी परत विचार केला की मग आता स्वतःचा आता हे ज्या बचत गटाच्या महिला मग ह्या प्रत्येक मॅडम तुम्ही फिरता, मग आम्हाला काहीतरी कामं सांगा, आम्ही काहीतरी करू. मग मी त्यांना हे कुरडई, पापड, शेवई, वडे, वेपर्स हे सगळ्या गोष्टी मग मी त्यांना सांगायची तुम्ही करा, मी विक्री करते. अरे वा. मग काही महिला बऱ्याचशा बचत गट माझ्यासोबत मग जुडल्या गेले. मग त्या जवळजवळ माझ्याकडे 145 बचत गट होते. हो, खूप बचत गट आहे आणि आज पण आहे तेवढेच. आणि वाढले त्याच्यामध्ये, कमी नाही झाले. मग त्यानंतर मग मी त्या बचत गटांवर जास्त कार्य करायला लागले. मग त्यांचं सगळं मटेरियल मग मी असं मग कोणी पण मला विचारायचं तुम्ही काय करता, तर मग मी ते मार्केटिंगचं सांगायचे का मी मार्केटिंग करते असं. मग ते झाल्याच्या नंतर मग त्यानंतर मग त्या कंपनीत काम करत करत मी आल्टो K10 मी विन केली गाडी. मग त्यांनी मला 50,000 रुपये दिले गाडी घेण्यासाठी. मग मी आल्टो K10 गाडी घेतली. तेव्हा मला गाडी पण येत नव्हती. मग गाडी घेतल्यावर गाडी शिकली मी माझी स्वतःची. मग 2015ला मी गाडी घेतली माझी. आणि तोपर्यंत मग माझं घर नील झालं होतं, रो हाऊस. आणि मग 2015पासून मग माझं चांगल्या प्रकारे पुढे प्रगती व्हायला लागली. आणि बऱ्याचशा गोष्टी माझं जे टार्गेट होतं, मी जे बघत होती, जी स्वप्न बघितली ती तुम्ही पूर्ण करत आली मी आणि करतच होती. मग 2017ला मी असंच विचार केला की म्हटलं आपली स्वतःचं काहीतरी पाहिजे. मग माझ्या मैत्र्यामध्येच काम करायला माझ्यासोबत एक अनिल भंडारे म्हणून आहे, कसबे सुकन्यालाच राहतात ते. तर ते पहिल्यापासून हे प्रेकुलींचं याचं स्टोरेजचं याचे त्याचे कामं करतात द्राक्षाच्या बागावरती याच्यावर. ते अचानक माझी त्यांची भेट झाली पिंपळगावलाच. मग म्हणे मॅडम काय करता तुम्ही, काय चाललं? म्हटलं काही नाही, म्हटलं माझं आता शिक्षण चालू आहे. म्हटलं मग आता किती दिवस शिकता? म्हटलं मला आवड आहे शिकायची, मी शिकते. म्हटलं YCMकडनं मी BSc ॲग्री करते. हो, आता मी लास्ट इयरला आहे. मग ते बोलले की मग तुम्ही कृषी विभागाच्या मग अशी स्कीम आहे म्हणे स्मार्टची, तर तुमचा शेतकरी महिला बचत गट आहे का? म्हटलं हो आहे.
म्हणे मग ते शेतकरी महिला बचत गटाची तुम्ही कंपनीच तयार करू शकता. म्हटलं हो करू शकते ना, असा असा प्रकल्प आलेला आहे म्हणे, तर मग बघा तुम्ही करा म्हणे तुमच्याकडनं होत असेल तर. ठीक आहे म्हटलं करेल. मग मी त्यांच्याकडनं तो फॉर्म वगैरे घेतला आणि मग ते काम करायला मी चालू केलं. मग मी डिसेंबर 2017ला मी तो फॉर्म मी ऑनलाईन भरला आणि त्यानंतर माझ्या मनात असं होतं की मला स्वतःची बँक काढू म्हणून. मग मी बँकेचं काम चालू केलं, पतसंस्था आपण तयार करू महिलांची. मग मी फिरायला लागले, पतसंस्थेत शेअर्स गोळा करायला लागले. तर 500 रुपये फीस घेते मी फक्त. आणि मग ती गोळा करत करत मग मी पिंपळगावला पोहोचले. मग तिथे माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी मला भारती सुहास मोरे म्हणून त्या मॅडम आहेत, त्यांच्याकडे मला पोहोचवलं. मग मी त्यांना ते बचत गटांचे सगळे रजिस्ट्रेशन करून दिले पंचायत समितीला. त्या महिला बचत गटांच्या महिलांना मी सभासद करून घेतलं आणि त्यांचे रजिस्ट्रेशन केले. त्यांना उमेद अभियानाला मी जॉईन करून दिले सगळे गट. मग ते मी करत असताना पण ते उमेद अभियानामध्ये ते अनेक बुककीपर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मानधन फार कमी असल्यामुळे मग मी त्या सरांना मी नाही म्हणून सांगितलं, मी नाही करत म्हटलं हे काम सर, मला नाही परवडणार म्हटलं. कारण माझी परिस्थिती त्यावेळेस खूपच हे झालेली होती की मला पैशाची गरज आहे, कामाची, मुलांचं शिक्षण, हे ते सगळ्या आता जबाबदारी एकटीवर असल्यामुळे मग मी ते काम बंद केलं. आणि मग त्याच मॅडमांना सांगितलं की आपण एक काम करू, हे सगळे बचत गट एकत्र करू आणि आपण यांची एक कंपनी तयार करू, क्लस्टर तयार करू म्हटलं. मग मी क्लस्टरची योजना चालू केली. मग तिथं मग बघता बघता आम्ही 2 वर्षामध्ये म्हणजे 2018पर्यंत 1253 सभासद मी जॉईन केले, फक्त महिलाच. आणि मग मी महिलांचा विश्वास पण होता तुमच्यावर. मॅडम ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मीच अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत, का बरं, मी स्वतः त्यातून आले ना. आणि मला त्यांच्यावाले ना प्रत्येक महिलेला काय हवं आहे तेच मला माहिती आहे ह्या सगळ्या. कारण माझ्या याच्यावरूनच माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनच मी समोरच्याचा अनुभव ओळखत असते की मी जशी आहे तशीच ही महिला आहे. मग त्यानुसार मी त्यांच्यासोबत वागते. आणि मेन म्हणजे मी विश्वासघात कधीच कोणाचा करत नाही. मी तुमच्याकडनं 100 रुपये घेतले असेल ना काही काम करायला, आणि जर का माझ्याकडनं ते काम झालं नसेल ना, तर मी प्रामाणिकपणाने तुमचे 100 रुपये मी रिटर्न केले असतील. आणि माझ्याकडनं नाही होत म्हणून मी तुमचे पैसे मी परत करते. असे मी खूप स्कीमा राबवल्या, खूप लोकांचे पैसे मी परत केले काम नाही झालं तर. तोच विश्वास आज मला कामा आला. त्याचमुळे बायका हो. आणि मी व्यवहार खूप, माझं पारदर्शकता आहे माझ्या व्यवहारामध्ये. आज नसेल ना तर मी सांगेल नाही आज माझ्याकडे, पण मी प्रामाणिकपणाने तुमचे पैसे मी माझ्याकडे आले ना, एक वेळेस मी मिरची भाकर खाईल पण तुमचे पैसे मी क्लिअर करेल असं आहे. मग आता 1 रुपयाचा व्यवहार मी आज म्हणजे एका वेळेला 4-4, 5-5, 10-10 लाखाचे व्यवहार आम्ही असेच करतो. उसनवारी करतो आम्ही महिला. पण विश्वास खूप महत्त्वाचा आहे. डोळे झाकून महिला माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मी त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत माझं कार्य चालू तोपर्यंत मी कधीच कुठल्याही महिलेला किंवा पुरुषा कोणालाही फसवणार नाही आणि कोणाचा विश्वासघात करणार नाही. विश्वास ठेवला आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला, म्हणून तर ते आज त्यांचं घर नीट चालतंय ना. हो, अशा अनेक महिला आहे की त्यांचं, आता मी प्रत्येक महिलेचं हे प्रोडक्ट सगळ्यांचं बचत गटाच्या महिलांनी बनवलेलं हे सगळं प्रोडक्ट आहे माझं. सगळे माझ्याकडे सॅम्पल देतात, मी त्यांची मार्केटिंग करते आणि मार्केटिंग केल्यावर मग त्यांनाही फायदा होतो आणि मलाही फायदा होतो. आणि मग मी श्री शिवाई मसाले फार्मा प्रोड्युसर कंपनी ह्या नावाने मी रजिस्ट्रेशन केलं. 17 मार्च 2021ला माझं रजिस्ट्रेशन झालं. कारण 2 वर्षे तो करोनाचा काळ होता आणि तो सगळ्यांचाच संकटाचा काळ, अवघड म्हणजे ते विचारूच नका. मी तर जेवढं कमवलं होतं तेवढं माझं 2019-20ला माझं पूर्ण संपून गेलं होतं. कारण मुलगा आजारी पडला अचानक. मोठा मुलगा 10वीचे पेपर दिले आणि अचानक आजारी पडला. पूर्ण 8 ते 9 महिने मला मुलालाच घेऊन पळावं लागलं, तरी पण माझ्या हाताला यश आलं नाही. जवळजवळ 13 लाख रुपये माझा खर्च झाला करोना काळामध्ये. आणि लोकांना मी मदत पण खूप केली. म्हणजे मुलगा तर माझा आजारीच होता, त्याचंही बघत होते मी दवाखान्याचं आणि लोकांनाही मदत करत होते. आमच्याकडे चक्रीवादळ आलं होतं त्यावेळेस लोकांचे घराचे म्हणजे पत्रे उडून गेले होते. तर माझ्या NGOमध्ये जेवढा पैसा होता तेवढा मी लोकांना वाटून दिला होता. मी मुलाचा विचार नाही केला त्यावेळेस, कारण मुलाचा पण विचार केला तर मी मुलावर बी खर्च केला तर तो वाया जाणार होता याची जाणीव होती मला. आणि करोना झाला होता. करोना नाही मॅडम, माझ्या मुलाला बोन कॅन्सर झाला अचानक. हो, आणि मग करोनामध्येच गेला पण तो. मग 8 महिने 2 फेब्रुवारी 2021ला तो मला सोडून गेला. हो, त्याच्यानंतर 3 महिने बसलो घरामध्ये आम्ही. त्यानंतर मी पण विचार केला की म्हटलं ठीक आहे, म्हटलं माझा एक मुलगा गेला आहे म्हणून हा दुसरा पोरगा आहे आपल्याला. आणि हे मोठं काम, आणि एवढं मोठं काम मी उभं केलेलं आहे.
माझा एक मुलगा गेला, माझं दुःख जरी डोंगरा एवढं असेल, पण माझ्यासारखे अनेक महिलांचे कुटुंब माझ्या याच्यावरती बसलेले आहे. त्यांचं पण कुटुंब चाललं पाहिजे आणि खूप लोकांचं उद्ध्वस्त झालं. मग माझा एक मुलगा गेलाय तर मी पण त्याचं दुःख मी मानत, माझा काळजाचा तुकडा गेलाय ते तर आहेच विषय, तो माझा डोंगरच कोसळलेला होता, तो भरून निघणार नाही. पण मला दुसऱ्यांचे पण मुलं अनेक आहे ना, माझा मुलगा गेला म्हणून काय झालं, मग मी अनेक मुलांचे पण शिक्षण करू शकते नाही का असं. मग मी बऱ्याच मुलांना मग मी शिक्षणासाठी पैसा वगैरे पुरवणं माझ्या NGOच्या माध्यमातून, महिलांना सिलाई मशीन वाटप करणं, मी फ्रीमध्ये देते शिलाई मशीन. त्या फक्त माझ्या सभासद होतात आणि मी त्यांना गिफ्ट म्हणून शिलाई मशीन वाटप करते की त्यांनाही रोजगार मिळावा, 2 रुपये मिळाले पाहिजे ह्या अनुषंगाने मी शिलाई मशीन वाटप ही योजना मी चालू केली. आत्तापर्यंत मी 400 महिलांना शिलाई मशीन वाटप केल्या मॅडम, 2021 पासून ते आत्तापर्यंत. म्हणजे त्या महिलेने तुमच्याकडे यायचं आणि सांगायचं का मला करायची इच्छा हो, आहे. मी 6,000 रुपये घेते महिन्याला, एकदाच घेते 6,000 रुपये महिलेकडून आणि त्यांना माझ्या कंपनीचं मी सभासद करते. ॲक्च्युली त्या माझ्या भागधारक आहे. उद्या माझ्या कंपनीचा फायदा झाला तर मी महिलांना अजून काहीतरी देणारच आहे, पण त्यांना मी फक्त सांगत नाही का मी काय देणार आहे, कारण मी कधी सक्सेस नाही झाले, लॉसमध्ये गेले तर मी त्यांना आश्वासन नाही देऊन ठेवलं. पण मी त्याच्या मोबदल्यात मी त्यांना शिलाई मशीन 12,000ची शिलाई मशीन देते. मी तुमच्याकडनं 6,000च घेतली आहे, पण मी शिलाई मशीन तुम्हाला 12,000 रुपयाची ऑलरेडी दिली. क्लास त्यांनीच करायचा आहे. हो, त्यांनीच क्लास करायचा. त्यांनी त्याच्यावरती मग तुम्ही कापडी पिशव्या बनवा, ब्लाऊज बनवा, पेटीकोट बनवा, जे पण बनवायचं ते बनवा. तुम्ही तुमचा स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करा. आम्ही फक्त तुम्हाला सपोर्ट करतो, मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाही आहे म्हणून आम्ही ह्या गोष्टी करतो, मग पुरवतो असं. आता NGOला काय मी कुठल्या CSRच्या फंडामधून इकडनं कुठून पैसे घेत नाही मॅडम. मी माझ्या महिलांमधूनच जो पैसा जमा करते त्यातली काही रक्कमच मी माझ्या कुटुंबासाठी, त्यातला म्हणजे फक्त तुम्ही 5% हिस्सा म्हटलं ना तरी माझ्या कुटुंबासाठी तेवढा माझ्या कष्टाचा असतो, तेवढंच मी माझ्या कुटुंबाला लावते. बाकी जनतेचा पैसा मी जनतेवर खर्च करते, मी माझ्या कुटुंबासाठी खर्च करतच नाही. सुरू केली तर ती कशी म्हणजे केली मसाले तुम्ही मसाल्याची मग आम्ही महिलांना मग आम्ही काय केलं, मी पहिले माझ्या डोक्यामध्ये बीट पावडरचा विचार आला. मग आम्ही आमच्या शेतातच बीट लावलं. मग तो बीट काढला, तो वाळवला, तो क्लीन केला, ड्रायर करून मग त्याची पावडर तयार केली. मग त्याची मार्केटिंग करायला लागले. मग ती मार्केट मी बरंच केलं, पण आम्हाला त्याचा एवढं हे भेटला नाही, त्याच्यामध्ये फायदा नाही झाला आणि आम्हाला सपोर्ट पण नाही मिळाला मार्केटमध्ये त्याचा आणि मागणी पण नव्हती त्याला. मग त्यानंतर मी कांदा पावडर बनवली, कांदा करप बनवला. मग त्याच्यात चांगलं म्हणजे कांदा करप पावडर घेतात लोक, पण लोकल मार्केटिंग चालू आहे. मी अजून बाहेर वगैरे काही ती दिलेली नाही आहे. जहाजावर वगैरे जास्त घेतात नाही, तिकडे दिलाच नाही माझा माल, कारण अजून मी तिथपर्यंत पोहोचलेच नाही आहे मॅडम, खरं म्हणायला गेले तर. आणि मग मी ही कंपनी आम्ही जेव्हा स्थापन केली, मग तेव्हा आम्ही आता मिरची मग कृषी विभागाकडे हे झालो. मग स्मार्ट प्रकल्पामध्ये मी फाईल टाकली 5 कोटीचा प्रकल्प तयार करायचा म्हणून. त्यात 2 कोटी मंजूर झाले आमचे आणि आता बिल्डिंगचं काम चालू आहे याला कादवा कारखान्यावरती. आम्ही त्याच्यामध्ये 10 डायरेक्टर आहे आणि 1253 ऑलरेडी लिगली माझ्या भागधारक आहे आणि 500 आता हातात आहे. अशा 1800च्या प्लस माझ्या भागधारक महिलाच गेल्या आहे, सगळ्या महिला, शेतकरी महिला आहे. मी कुठल्याही पुरुषाला यात घेतलेलं नाही, मी पुरुषासोबत काम पण नाही करत, सगळ्या महिलांसोबतच मी काम करते आणि सगळ्या शेतकरी आणि मिरची लागवड करतो आम्ही सगळ्या. मग त्यांची सगळी मिरची मीच खरेदी करायची आणि मग आम्ही ती विक्री करायची. निफाड तालुक्यातच की निफाड तालुक्यात पण नाही, मी फक्त पिंपळगाव पंचकृषीमध्येच आत्ता सध्या तेवढी कंपनीचं एवढं मोठं काम मी उभं केलं आहे निफाड तालुक्यात पण. आणि मी पूर्ण माझं भविष्याचं जे टार्गेट आहे फक्त तालुकाभर नाही तर मी जगभर माझं नाव होणार आहे आणि माझं जे स्वप्न आहे ते जागतिक लेवलची मी व्यापारी बनणार आहे. हेच माझं स्वप्न आहे आणि ते मी नक्कीच ह्या कंपनीच्या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे. मग ती मॅन्युफॅक्चरर म्हणून श्री शिवाई मसाले फार्मा प्रोड्युसर कंपनी चालू केली आहे मी आणि एवढ्या पण महिला माझ्यासोबत आज पण आमचं व्यवस्थित चालू आहे. आमचं 52 लाखाचा ट्रान्झॅक्शन मागच्या वर्षी झालं त्याच्यावरती आणि चालू वर्षी 42 लाखाचा झाला आहे. त्यानंतर मी स्वतः जी राधिका एंटरप्राइजेस OPC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली माझी स्वतःची, त्याची मी स्वतःच मालक आहे कारण मला स्वतःचा ब्रँड तयार करायचा होता. मग हे मॅन्युफॅक्चरर जे आहे मसाले वगैरे त्या महिलांकडनं हे माल जो जमा करते तो जी राधिका एंटरप्राइज OPC प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मला बाहेर विक्री करते. मी जे राधिका मसाले ह्या नावानेच मला ब्रँड तयार करायचा आहे माझा स्वतःचा, मला बाहेर जागतिक लेवलला जाण्यासाठी.
आणि मग मी हे छोटे मोठे उद्योग मी आता महिलांकडून करून आणि मी स्वतःच बऱ्याचशा महिलांना मी आता हे करून दिलं आहे. उद्योगाचं प्रशिक्षण पण तुम्हीच देता? हो, उद्योगाचं प्रशिक्षण पण देते मी. अनेक काही NGO आहे त्यांच्यासोबत मी काम करते, त्यांना लगत मसाले कसे बनवायचे, वेगळ्या ट्रेनिंगा मी वेगळ्या योजनेच्या माध्यमातून महिलांपर्यंत मी पोहोचवत राहते, ट्रेनिंगा देत राहते, सर्टिफिकेट वगैरे ह्या गोष्टी मी सगळ्या महिलांना मी सांगतच राहते. आणि आता माझं राधिकाचा पण टर्नओव्हर बरंच आता जवळजवळ 1 करोडच्या प्लस चाललाच आहे हे चालू वर्षी. आणि इथून पुढे पण मग मी म्हणजे ती कंपनी पण माझी पब्लिक कशी होईल याच्यावरती मी आता जास्त भर दिला आहे. आणि माझं स्वतःचं म्हटलं तर मग माझं गॉट फार्म आहे समिट तळेगावला, माझ्या आईवडिलांच्या तिथेच मी मोठा गॉट फार्म टाकलेला आहे. आईवडील याविषयी काय म्हणतात? आता माझ्या आईवडील, आता सगळ्यांना माझा आनंदच वाटतो ना, की कौतुक वाटतं माझ्या आईवडिलांना, म्हणजे खूपच कौतुक वाटतं की ॲक्च्युली मी माझा स्वतःचाच परिवार पुढे नाही आणला, तर माझ्या 5 बहिणी, 2 भाऊ, आई वडील यांचं सगळ्यांचं कुटुंब मी पुढे आणलं आहे. मी सगळ्यांसाठी मग सगळ्या ह्या पोरांचे शिक्षण वगैरे, बहिणीच्या मुलांचे शिक्षण वगैरे हे सगळं माझ्या सपोर्टनीच मी त्यांना हेल्प करत गेली. आणि आता सगळ्यांचं चांगलं झालं आहे आणि इथून पुढे पण प्रगती त्यांचीवाली होणारच आहे. आणि त्यांच्यासोबत माझं स्वतःची प्रगती करत, म्हणजे मी बाकीच्या समाजाच्या महिलांची मी प्रगती केली तर माझी प्रगती होणारच आहे, ह्याच दृष्टिकोन मी ठेवलेलं आहे. माझं स्वतःला मला मोठं नाही व्हायचं आहे, मला बाकीच्या महिलांना मोठं करायचं आहे, मी ऑटोमॅटिक मोठी होणार आहे. खूप छान, मला इतकं बरं वाटलं ना हे सगळं ऐकताना. आणि म्हणजे स्वतःला एक आपण प्रेरणा घेतो दुसऱ्यांकडनं, परंतु आपण दुसऱ्याची पण प्रेरणा होतो. हे किती अवघड गोष्ट आहे आणि तुम्ही करून दाखवली. म्हणजे पण हा सगळा व्यवसाय उभा करताना खूप लोकांना असं काळजी वाटते ना, की अरे आपल्या हातात तर काहीच नाही, आपल्या घरच्यांनी कोणी व्यवसाय केला नाही आणि आपण असा व्यवसायाला उभं राहिलो. तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये असं आलं नाही का कधी? मॅडम ॲक्च्युली माझी परिस्थितीच इतकी डेंजर होती ना, की माझा नाईलाजच होता. तो व्यवसाय कुठला काही व्यवसाय असे ना, पण तो करायचाच ही माझ्या अंगी पहिल्यापासून जिद्द आहे. आणि मला 1 रुपयाचा 2 रुपये कसे करायचे ह्याची पण मला पहिल्यापासून जाणीव होती. आणि चांगल्या प्रकारे, आणि मी जे पण काम केलं ते चांगल्या प्रकारे काम केलं आणि इथून पुढे मी चांगलंच काम करणार आहे. आणि मी का बरं ह्याच्यामध्ये म्हणजे इतकी जिद्द का ठेवली, की माझं स्वप्नच फार मोठं होतं. तुमचं स्वप्न काय होतं? माझं स्वप्न म्हणजे इतकं मोठं होतं की मला आहे ना समाजामध्ये ना माझं नाव लौकिक करायचं आहे. आणि मी म्हणजे ना मॅडम, मी 1 रुपयासाठी तरसलेली लेडीज आहे. मी 1 रुपयासाठी तरसलेली, म्हणजे अक्षरशः माझ्या लेकरांनी बिस्किटं पाण्यात बुडवून खाल्लेले आहे, मी दुसऱ्यांनी मागून आणलेलं शिळं अन्न खाल्लेलं आहे. आणि मला ते मी खाल्लं आहे ना, तसं दुसऱ्यांनी कोणीच खाल्लं नाही पाहिजे ही जिद्द होती की दुसऱ्यांनी पण नाही खाल्लं पाहिजे. आणि मी कशी मोठी होईल का माझ्या हातून आहे ना 4 लोकांना मी सहज खाऊ घालेल. मला काकूंनी सांगितलं की तुम्ही अनेक महिला म्हणजे ज्या निराधार होत्या त्यांना सुद्धा तुम्ही साडी चोळी दिली. हो मॅडम. मोठा म्हणजे 8 मार्चला तुम्ही मॅडम माझी परिस्थिती खूप गरीब असताना पण आहे ना, मी दरवर्षी हा प्रोग्राम राबवते. आणि मी दरवर्षी कमीत कमी ना 400 ते 500 महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करत असते. निवडता कशा तुम्ही? माझ्या बचत गटाच्या बऱ्याचशा महिला आहे ना मॅडम, खूप अशा विधवा महिला आहे. आणि खूप प्रत्येक गावागावामध्ये माझे बचत गट आहे, प्रत्येक गावागावामध्ये माझी गरीब महिला आहे, विधवा महिला आहे, वृद्ध महिला आहे, घटस्फोटित महिला आहे. मी त्यांच्यावर पहिल्यापासून काम करते. अशा खूप महिला आहे. मी फक्त एक मेसेज टाकला ना मॅडम, तरी 200 ते 300 महिला माझ्या मागे उभ्या राहतात. मी एखादी स्कीम जर टाकली ना, एक स्टेटस ठेवते मी दिवसाला, एक स्टेटस जर ठेवलं ना, तर त्या दिवशी ना कमीत कमी 500 लोक मला विचारतात. मला 1900 लोक मला जॉईंट आहे आत्तापर्यंत. त्यातले 500 लोक तरी माझ्यासोबत दररोजचे येतात. खूप छान. म्हणजे मला माझा स्वतःचा अभिमान का वाटतो की मी कोणाच्याही सपोर्टनी कुठलीच गोष्ट करत नाही. मला काही करायचं असलं, मला राजकीय पक्षाचा कुठलाही सपोर्ट नाही, सामाजिक लोकांमध्ये मी कधी वावरत नाही. दुसरा विषय, मी मोठ्या लोकांना मी नमस्कारही करत नाही. पण गरीब माणूस असला ना, किंवा भांडे घासणारी बाई असेल ना, तिच्या मी जाऊन पाया पडते. ही परिस्थिती मी का बरं मी त्याच्यातून आलेली आहे. त्यावेळेस माझ्या परिस्थिती होती, मोठे लोक कोणी कामं आले नाही मॅडम. आणि आपल्या आजूबाजूची इतकी हे असं ना, आपलं गणगोत पण आपल्याला विचारत नाही. जेव्हा काही नसतं ना, गणगोत पण विचारत नाही. मग ती वेळ माझ्यावर आलेली होती, म्हणून मी ह्या गोष्टी केल्या की आता पैसा कमवायचा, किंमत फक्त पैशाला आहे जगामध्ये, ह्याची जाणीव मला झाली. तेव्हापासून मी फक्त विचार केला, मला फक्त पैसा कमवायचा, फक्त चांगल्या हेतूने पैसा, मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. मॅडम मी आज पण स्टॉलवर उभी राहते.
मी दरवर्षी एक्झिबिशनला मी स्वतः आज मला एक्झिबिशनला जायची काहीच गरज नाही. ॲक्च्युली तिथं काहीच धंदा होत नाही, फक्त माझ्या ओळखी होतात. 4 लोक मला येतात, भेटायला येतात, त्यांच्यासाठी मी तिथं जाते. मला कोण राधिका हे बघण्यासाठी अनेक लोक येतात तिथे. राधिका मॅडम एक्झिबिशनमध्येच आपल्याला भेटेल, तिचं प्रोडक्ट कसं आहे, छान आहे, क्वालिटीचं आहे, हे बघण्यासाठी लोक मला भेटायला येतात एक्झिबिशनला. म्हणून मी एक्झिबिशन करते. मी पैसा कमवण्यासाठी कधीच एक्झिबिशन करत नाही. मला फक्त मॉप वाढवायचा असतो, कस्टमरांना जवळ बोलवायचं असतं, मित्रमैत्रिणींचं. आणि मला मित्र आणि मैत्रिणी जोडायला फार आवडतात. सर्वात प्रथम मी प्रत्येकावर प्रेम करते, मन भरून प्रेम. असं जो व्यक्ती येईल तो स्त्री असो किंवा पुरुष असो, मी सगळ्यांना समान धरते. जेंडर विषय सोडला, स्त्री पुरुष समानता आहे. आणि माझ्याजवळ पुरुष जरी येऊन बसला ना तर त्याला मी त्याला मित्रासारखीच वागणूक देईल. महिला जरी आली तिला मैत्रिणीसारखीच वागणूक देईल. माझा हा स्वभावच आहे पहिल्यापासून. असं मी प्रत्येकावर प्रेम करायला मला आवडतं खरं म्हणजे. खूप छान, मला इतकं बरं वाटलं तुमच्यासाठी काय बोलून. मैत्रिणींनो, आपण याचं एकदम हिंमतबाज अशी मैत्रीण बघितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये हारायचं नाही, म्हणजे लढायचं प्रत्येक वेळी. आणि हे आपल्याला एक प्रेरणा देणारी ही मैत्रीण आहे. तिचे स्वप्न मोठं आहे आणि स्वप्न बघायला ती सांगते. कोणाला जर स्वप्न नसेल तर ते तिला आवडत नाही आहे. ती म्हणते की स्वप्न बघा आणि त्या जिद्दीने पुढे जा, पण खरेपणाने पुढे जा. आणि स्वप्न बघितले पण ना तर फक्त स्वप्न बघून उपयोग नाही ना मॅडम, त्याचा पाठलाग पण केला पाहिजे. अवश्य रात्री स्वप्न बघा तुम्ही, पण सकाळी उठून त्याचा पाठलागच केला पाहिजे. अब्दुल कलाम सांगतात ना की दिवसा स्वप्न बघा, तेव्हा तुम्ही जागेपणी काहीतरी काम करू शकतो. असं मला तेच माहिती, तुम्ही जरूर स्वप्न बघा. तुम्ही जर का मी जर ताजमहालाचं स्वप्न बघणार असेल ना तर मी बंगल्यापर्यंत मी नक्की पोहोचू शकते. फक्त त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे आणि जिद्द पाहिजे माणसामध्ये. तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रयत्न हारू नका. ठेच लागले म्हणून थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचं, पुढे चालत राहायचं. हेच माझं तत्व आहे. मला जर आज लॉस आला ना म्हणून मी तिथे खचून जाणार नाही, किंवा आज माझ्या भांडवल नाही ना म्हणून मी. आणि कोण म्हणतं मॅडम पैसा लागतो भांडवल, म्हणजे भांडवल आपल्याला बिझनेस करायचा आहे ना त्याला पैसा लागत नाही, फक्त तोंड लागतं, माइंड डोकं लागतं. माझ्याकडे डोकं आहे ना तर मी तुमच्या खिशातून कसा पैसा काढायचा आहे ना फक्त डोकं लागतं मला, आणि तुम्हाला व्यवसायाला सांगायचं लागतं. मॅडम मी जर 250 रुपयावरती बिझनेस चालू केला आहे, 250 रुपयावरती ज्या लेडीजनी बिझनेस चालू केला मी स्वतः, मला कोणीही मला अक्कल दिलेली नव्हती का तुझ्याकडे 250 रुपये आलेले. आता 250 रुपये आले होते तर घरामध्ये त्या दिवशी तेल नव्हतं, साखर नव्हती, पीठ नव्हतं, काहीच नव्हतं, मीठ नव्हतं. त्या दिवशी मी त्या 250 रुपयाचं मी किराणा भरून आणून खाऊ शकत होते. पण मी काय विचार केला, आज मी त्या गारुड्याने आणलेली खिचडी जर खाल्ली तर ते 250 रुपये ना, मला उद्या केळी जर भरली ना त्या 250चे माझे 500 रुपये होणार आहे, 500चे माझे 1000 होणार आहे. असं करत करत मॅडम मी इथपर्यंत पोहोचली आहे. आज तुम्ही काय माझ्याकडनं घेऊन जाणार नाही, किंवा समोरचे लोक पण मी सांगते म्हणून ते पण माझ्याकडे घ्यायला येणार नाही. मॅडम आज मी 4 लाख रुपये महिन्याला इन्कम कमवते. म्हणजे ते मला 4 रुपये भेटत नव्हते, असतीच राधिका 4 लाख रुपये कमवते. आणि त्या म्हणजे आणि मला इन्व्हेस्टमेंट करायला पण इतकं आवडतं ना, मी फालतू कधीच पैसा खर्च करत नाही. पहिले ना खूप म्हणजे जसं ड्रेस असला तसेच मी कानातले घ्यायचे, बांगड्या घ्यायच्या, नाकातलं घ्यायचं, हा केलं ना मी. मला जोपर्यंत अक्कल नव्हती तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी केल्या. पण ज्या टायमाला मला अक्कल आली ना कुठून तरी, तर तेव्हापासून मी हे केलं की अरे आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली. मुलगा आजारी झाला मॅडम, त्यावेळेस माझ्या खिशामध्ये जेवढे पैसे होते तेवढे मी खर्च केले. आणि ज्यावेळेस मला खरंच पैशाची, मी अक्षरशः भीक मागायची. म्हणजे मी मेसेज टाकला होते की मला लोकांनी मदत करावी म्हणून. मी एवढं लोकांसाठी करते, मला 1 रुपया हे कोणी मदत केली नाही मॅडम. मी 2021 पासून परत बदलली आहे की आत्ता इथून पुढे ना कुठलीच व्यक्तीला मदत करायची नाही. आपण कुठल्याही व्यक्तीला कोणी जर म्हटलं ना मला 1 रुपया दे उसना, तरी द्यायचा नाही. हे मी कानाला डायरेक्ट खडे लावले. कारण त्याचा विषय माझ्यावर जी परिस्थिती आली, अक्षरशः मी घर विकायला काढलं होतं. माझ्या मुलाला जर का देवाने ठेवलं असतं ना, मी घर विकून मला परत मी बोलली की आज जरी मी मागं गेली ना, माझ्यामध्ये इतकी जिद्द आहे की ते घर मी आज विकलं, मुलगा बरा झाला ना माझा, तर मी तेच घर 2 वर्षात मी परत उभं करेल. एवढी जिद्द माझ्यामध्ये आहे आणि मी ती करणार पण होते. पण नाही आलं यश माझ्या हाताला, आहे ती स्थिती राहून गेली होती. आणि तेव्हा मला कोणीच मदत केली नाही मॅडम. अक्षरशः किती जवळचे मित्र मैत्रिणी, आई वडील, बाप बहिणी भाऊ, काहीही कोणीही मदत केली नाही. असं ठीक आहे, ऑलरेडी मी पण विचार केला की त्यावेळेस त्यांच्याकडेच काही नसेल, त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून त्यांनी मला मदत केली नाही. पण एक हे असतं ना की मी प्रत्येकासाठी धावून जाते, माझ्यासाठी कोणी धावूनच येत नाही. आणि ते माझ्या नशिबात नसेल कदाचित, हा विचार मी करते. म्हणून मी परत तोच विचार केला की आता इथून पुढे ना आपण इन्व्हेस्टमेंट, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कशी करायची. मुलगा गेल्याच्या नंतर हा गाळा मी 2022ला खरेदी केला मॅडम. 15 लाख रुपयाचा गाळा खरेदी केला मी. हो, आणि त्याचे हप्ते भरले मी. कर्ज, लोक म्हणतात कर्ज नाही काढायचं, कर्ज बाजारी नाही व्हायचं, कर्ज काढून आपण कर्ज बाजारी होणार आहे, परत आपण खड्ड्यात जाणार आहे. ते साप चुकीचं आहे.
तुम्ही जेव्हा कर्ज काढता ना, कर्जबाजारी जेव्हा होता ना, तेव्हा तुम्ही ना पळतात कामासाठी, हप्ते भरण्यासाठी. तुमची प्रगती होते. तुम्ही अवश्य कर्ज काढा आणि अवश्य तुमची प्रगती होईल. तुम्ही जर कर्जच काढलं नाही, हातावर हात घेऊन बसले, तुम्हाला कोणीच देणार नाही. आणि घरामध्ये बसून जर तुम्ही म्हटले ना की मला आज 1000 रुपये आले पाहिजे, येणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी भांडवल तुम्ही बाहेर करा, तुम्ही डोकं वापरा, काहीतरी करा, हातपाय हलवा, बाहेर जा, 1000 रुपये तुम्हाला येतील. तुम्ही जर प्रयत्नच नाही केले, दे रे हरी पलंगावर देणार नाही, मराठीतली स्पष्ट म्हण आहे. त्यासाठी कष्ट, अपार कष्ट करा, अपार पैसा भेटेल. नमस्कार मैत्रिणींनो, मला यापुढे काही बोलण्याला ठेवलेलंच नाही. त्यांनी सांगितलं की भरपूर कष्ट करा, म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. अशाच वेगवेगळ्या मैत्रिणींच्या गोष्टी ऐकण्यासाठी सुपर 4 चौकीवर नक्की या आणि या चॅनलला लाईक